विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा मी आपलं सर्वांचं मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गासाठी प्रथम सत्राचा जो पेपर आहे ज्याला आपण सेमिस्टर 1 म्हणतो, या सत्राचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जॉग्राफी या विषयाचं ऑनलाईन लेक्चर घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रकरण क्रमांक 3 चालू आहे आणि या पूर्वीच्या तासामध्ये मागच्या तासाला आपण याच प्रकरणाचा पहिला जो उपमुद्दा आहे त्या मुद्द्याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं या विषयाचं ऑनलाईन लेक्चर मधलं 18वं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानामध्ये तिसरं जे प्रकरण आहे वातावरण, यातील सर्वात महत्वाचा उपमुद्दा आहे तो म्हणजे वातावरणाची रचना, स्ट्रक्चर ऑफ ऍटमॉस्फिअर. या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की वातावरण हे अत्यंत महत्वाचे आहे. मी मागील तासाला सुद्धा याबद्दल सविस्तर बोललो आहे. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे, सजीव सृष्टी आहे, याला प्रमुख कारण म्हणजे यामागील प्रमुख कारण म्हणजे आहे ते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, पृथ्वीच्या अवतीभोवती जे वातावरणाचं अस्तित्व आहे हे महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वातावरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न मानवाने प्राचीन काळापासून केला आहे आणि काळाच्या ओघामध्ये मानवाला विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जसजशी प्रगती झाली विद्यार्थी मित्रांनो, तसतसं आपल्याला वातावरणाबद्दल सविस्तर माहिती मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पूर्वीचा काळ पाहिला तर साधारणपणे मानवाने अलीकडच्या काळामध्ये सुद्धा या वातावरणाचं निरीक्षण करून शास्त्रीय आणि सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक गोष्टीला काही मर्यादा असतात. मानवानं जवळपास 16 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणाचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं आहे. या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी काही नोंदी घेतलेल्या आहेत. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या काळामध्ये साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 96 किलोमीटर उंचीपर्यंत मानवानं रॉकेट असेल, अग्निमान असेल, विमान असेल, हेलिकॉप्टर असेल किंवा कृत्रिम उपग्रह आहे यांच्या मदतीनं कॅमेरा असेल किंवा स्कॅनर असेल, इतर काही गोष्टी आहेत, सेन्सर असेल, याच्या माध्यमातून वातावरणाबद्दल अधिक माहिती अद्ययावत करायचा प्रयत्न केलाय. त्यानंतर अति उंचावरचा जो भाग आहे वातावरणाचा, या वातावरणाचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी मानवानं ध्वनी लहरी असेल, विद्युत लहरी असेल, रेडिओ लहरी असेल, मग त्या मध्यम स्वरूपाचा असो, दीर्घ स्वरूपाचा असो, या सर्वांच्या मदतीने मानवाने वातावरणाबद्दल अत्यंत शास्त्रीय आणि अद्ययावत माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि या माहितीच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपल्याला जी माहिती आहे या माहितीच्या आधारे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचा जो अंतिम भाग आहे, आता यामध्ये सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे की वातावरणाची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतिम मर्यादा किती आहे, किती उंचीपर्यंत वातावरण आहे, याबद्दल आजही शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. परंतु सर्वसाधारणपणे 1600 किलोमीटर पर्यंत वातावरणाचं अस्तित्व मानलं जातं. तर काही गटांच्या मते हे अस्तित्व जे आहे साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर 10,000 ते 29,000 किलोमीटर पर्यंत हे आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून जसजशी काळाच्या ओघामध्ये यामध्ये अधिक माहिती मिळेल आपल्याला, तंत्रज्ञान असेल किंवा इतर माध्यमातून त्या ठिकाणी आपण अद्ययावत जे आपण उपग्रह सोडतो, या उपग्रहाच्या माध्यमातून म्हणा आपल्याला अधिकाधिक माहिती मिळेल. आणि मला खात्री आहे भविष्यामध्ये शास्त्रज्ञ एकदम अचूक सांगतील की वातावरणाची मर्यादा ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून इतक्या किलोमीटर आहे. पण आता मात्र आपल्याला हे मानावं लागेल की अंतिम मर्यादा आजही मानवाला माहिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, वातावरणाची रचना बघत असताना आपल्याला वातावरणाचे प्रमुख 4 थर आहे. या थरांच्या आधारे आपल्याला ही माहिती मिळवायची आहे. त्या ठिकाणी हे थर कोणते आहे, त्यामध्ये सर्वात महत्वाचा थर आहे तो म्हणजे तपांबर, त्यालाच आपण ट्रोपोस्फिअर असं म्हणतो. दुसरा वातावरणाचा थर आहे तो म्हणजे स्थितांबर, त्यालाच आपण स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतो. तिसरा वातावरणाचा थर आहे तो म्हणजे आयनांबर, ज्यालाच आपण आयनोस्फिअर असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि चौथा आणि महत्वाचा शेवटचा थर आहे तो म्हणजे बाह्यावरण, त्याला आपण एक्सोस्फिअर असं म्हणतो त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, ही थर जी आहे हे थराच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण आकाशाकडे जातो, उंच जातो, तस तसा यांचा थर आहे. म्हणजे पहिला तपांबर आहे,
सितांबर आहे, आयनंबर आहे आणि बाह्यावरण आहे. अशा प्रकारचे थर आहे. आणि या थरांची आपण सविस्तर माहिती म्हणजे या थराची आपण व्याख्या बघूया. त्या थराचं वैशिष्ट्य काय आहेत, कोणकोणते काय विशेष वैशिष्ट्य सांगता येतात आणि त्या थराची इतर जी अचूक माहिती आहे ती आपण या ठिकाणी सविस्तर बघूया. चला तर मग आज आपण पहिल्या थराची आपण सुरुवातीला माहिती घेऊया. त्या ठिकाणी पहिला जो थर आहे, आता सुरुवातीला आपण ऍट अ ग्लान्स सर्व आकृती आपण बघून घ्या आणि आकृतीच्या माध्यमातून प्रथमतः आपण या थरांचं स्थान नेमकं कुठं आहे हे आपण बघूया त्या ठिकाणी. त्यानंतर आपण प्रत्येक जो थर आहे या थराची शास्त्रीय माहिती, त्याची वैशिष्ट्य, त्याची व्याख्या व इतर गोष्टीवर चर्चा करूया. आता विद्यार्थी, ही जी आकृती दिसते ही आकृती तुम्हाला वातावरणाची जी रचना आहे, स्ट्रक्चर ऑफ ऍटमॉस्फिअर याची आहे. आणि सुरुवातीला मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की सर्वात पहिला पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ म्हणजे ही जर पृथ्वी आपण मांडली या ठिकाणी, तर पृथ्वीचा जो भाग आहे हा जो पहिला स्तर आहे तो म्हणजे तापांबर. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट या बाजूला त्या ठिकाणी ही 0 किलोमीटर म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि यापासून जसं आपण आकाशामध्ये वरती जाऊ तसं ही उंची दिली आहे. ही उंची कशाची आहे, प्रत्येक थर नेमका कोणत्या ठिकाणी आहे आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर उंचीवर स्थिर झालेला आहे हे आपण बघणार आहोत. आता आपण पहिली व्याख्या बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपल्याला परीक्षाचा जरी विचार केला आणि आपलं ज्ञान जर अचूक करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला ही जी आकृती आहे या आकृतीचं एकदम काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं, आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून अनेक संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत, अनेक व्याख्या आपल्या लक्षात घ्यायचं आहे, अनेक प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे किंवा एमसीक्यू प्रकारचे जे प्रश्न आहे ते प्रश्न या आकृतीवर आधारित अनेक असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती अत्यंत काळजीपूर्वक बघा. मला खात्री आहे की जर तुम्हाला ही आकृती चांगली समजली, तुमच्या लक्षात आली, तर मला वाटतं या आकृतीवर आधारित कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो किंवा वातावरणाची रचना याच्यावर आधारित कोणताही प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला सहज लिहिता येईल. तर आता आपण आकृतीचं आपण सविस्तर त्या ठिकाणी चर्चा करूया आणि नंतर आपण प्रत्येक थराबद्दल माहिती घेऊ. आता बघा, हा जो पहिला थर आहे हा बाण दाखवला आहे तुम्हाला त्या ठिकाणी आणि हा वक्राकार भाग आहे, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे विद्यार्थी मित्र. आणि इथून जर विचार केला तुम्ही त्या ठिकाणी की साधारणपणे सरासरी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर उंचीचा जो वातावरणाचा पृथ्वीच्या लगत थर आहे, वातावरणाचा पहिला थर आहे, याला आपण तापांबर असं म्हणतो. म्हणजे वातावरणाचा सर्वात खालचा थर की जो पृथ्वीला स्पर्श करून आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरापर्यंत जो थर आहे याला म्हणायचं तापांबर. आपण याची सविस्तर चर्चा नंतर परत करणारच आहोत. फक्त आता एक व्याख्या लक्षात ठेवा की पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वातावरणाचा सर्वात पहिला जो थर आहे की ज्याची उंची सरासरी उंची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे, या थराला वातावरणाचं म्हणायचं तापांबर तर आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी वातावरणाचा पहिला थर संपतो ती जी सीमा आहे, त्याची शेवटची जी सीमा आहे त्याला म्हणायचं तपस्तंभी. या आकृतीमध्ये ही जाड म्हणजे अधिक जाडीची जी रेषा या 11 किलोमीटर पर्यंत दाखवली आहे, ही जी आहे ही आहे तपस्तंभी. विद्यार्थी मित्रांनो, तपस्तंभी म्हणजे काय की हा जो तापांबर हा थर आहे आणि दुसरा जो थर आहे मी त्याचं नाव आता सांगणारच आहे तो म्हणजे सितांबर. म्हणजे तापांबर आणि सितांबर या दोघांना वेगळी करणारी जी सीमा आहे, जो थर आहे त्याला म्हणायचं तपस्तंभी त्या ठिकाणी. म्हणजे ही याची व्याख्या आहे. याच्यात दोन प्रकारे आपल्याला व्याख्या करतात विद्यार्थी मित्रांनो. पहिली व्याख्या काय करता येते, तापांबराची अंतिम मर्यादा जी आहे त्याला म्हणायचं तपस्तंभी, ही पहिली व्याख्या आहे. आणि दुसरी व्याख्या कोणती आहे, तापांबर आणि सितांबर यांना वेगळा करणारा वातावरणाचा जो उपथर आहे या थराला म्हणायचं तपस्तंभी. हा झाला आपण, हा थर नाही तर हा छोटासा थर आहे, उपथर आहे. प्रमुख थर 4 आहे मी सांगितले त्याप्रमाणे. त्याच्यातला पहिला थर तापांबर आहे आणि दुसरा स्तर जो आहे तो सितांबर आहे. आणि सितांबर आणि तापांबर यांना वेगळा करणारा जो छोटासा उपथर आहे त्याला आपण तपस्तंभी असं म्हणतो. आता दुसरा वातावरणाचा महत्वाचा थर आहे तो म्हणजे सितांबर, ज्याला आपण स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतो. आता याची व्याख्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपी आहे. जर तुम्ही त्याची उंची किती आहे, उंची हा निकष लक्षात घेऊन जर व्याख्या केली तर ती व्याख्या आपल्याला अशी सांगता येते की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर पासून तर 80 किलोमीटर अंतरापर्यंत
जो वातावरणाचा उपथर आहे किंवा दुसरा प्रमुख थर आहे याला म्हणायचं स्थितांबर किंवा याला स्थितांबर असं म्हणतात. परत एकदा मी व्याख्या सांगतो. त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर ते 80 किलोमीटर दरम्यान जो वातावरणाचा दुसरा उपथर आहे याला म्हणायचं स्थितांबर. हा दुसरा महत्वाचा थर आहे. आणि अजून एक प्रकारे व्याख्या आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी करता येते. या थरामध्ये सुद्धा अजून एक थर आहे, उपथर आहे, की साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 25 ते 40 किलोमीटर दरम्यान एक ओझोन नावाचा जो थर आहे, त्या ओझोन वायू जो आहे याचं केंद्रीकरण झालेलं एक उपथर आहे, याला त्या ठिकाणी ओझोनांबर असं म्हणतात. परत एकदा सांगतो मी, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून स्थितांबरामध्ये साधारण 25 ते 40 किलोमीटर दरम्यान जो ओझोन वायूचं केंद्रीकरण झालेलं थर आहे याला म्हणायचं ओझोनांबर. म्हणजे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो मला, ओझोनांबर म्हणजे काय? तर ओझोनांबर म्हणजे काय, तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणपणे स्थितांबरामध्ये स्थिर असलेला 25 ते 40 किलोमीटर दरम्यान ओझोन वायूचं केंद्रीकरण झालेला जो उपथर आहे याला ओझोनांबर असं म्हणतात. हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर दुसरे महत्वाचे की ज्या ठिकाणी स्थितांबर संपतो, स्थितांबराची अंतिम मर्यादा, त्याची शेवटची सीमा जी आहे त्याला स्थितस्तब्धी असं म्हणतात. स्थितस्तब्धी म्हणजे काय, की ज्या ठिकाणी स्थितांबराचा शेवट होतो, स्थितांबर हा थर संपतो, या थराला त्या ठिकाणी स्थितस्तब्धी असं म्हणतात. आणि स्थितांबराची अजून एक व्याख्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या सहज लक्षात येईल. आणखी एक व्याख्या आपल्याला स्थितांबराची सांगता येते की तपस्तब्धी आणि स्थितस्तब्धी या दरम्यान वातावरणाचं उपथर आहे याला स्थितांबर असं म्हणतात. कारण आपल्याला माहिती आहे की तपस्तब्धी ही तपांबराची अंतिम मर्यादा आहे आणि स्थितस्तब्धी ही स्थितांबराची अंतिम मर्यादा आहे. म्हणून स्थितस्तब्धी आणि तपस्तब्धी याच्या दरम्यान जो वातावरणाचा उपथर आढळतो याला स्थितांबर असं म्हणतात. म्हणजे हा एक नेमकं त्याचा स्थान कुठं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण स्थान लक्षात घेतलंय, या ठिकाणी उंची आपण लक्षात घेतली. जर उंचीचा निकष वापरला तर आपल्याला सहज व्याख्या सांगता येते स्थितांबराची की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 ते 80 किलोमीटर या दरम्यान वातावरणात जो उपथर आढळतो त्याला आपण स्थितांबर असं म्हणतात. म्हणजे आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण तपांबर, स्थितस्तब्धी, स्थितांबर, ओझोनांबर आणि स्थितस्तब्धी या व्याख्या आपण बघितल्या. आता यानंतर वातावरणाचा पुढचा थर आहे त्या थराला म्हणायचं आयनांबर. आता याची सुद्धा व्याख्या आपल्याला सहज करता येते की बघा आकृतीकडे परत एकदा बघा. त्या ठिकाणी 80 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किलोमीटर पासून तर 500 किलोमीटर दरम्यान वातावरणाचा जो तिसरा उपथर आहे किंवा जो मुख्य थर आहे याला आयनांबर असं म्हणतात. म्हणून ही एक व्याख्या लक्षात ठेवायची आहे. किंवा अजून एक व्याख्या आपल्याला सांगता येते याच थराची. बघा परत एकदा बघा त्या ठिकाणी की स्थितांबर आणि बाह्यावरण हा वातावरणाचा शेवटचा थर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तिसरा थर मी कोणता सांगितला तुम्हाला, आयनांबर. आणि आयनांबराची व्याख्या आपण कशी करतो की या ठिकाणी स्थितांबर आणि बाह्यावरण या दोघांच्या दरम्यान जो वातावरणाचा तिसरा उपथर आहे याला आयनांबर असं म्हणतात. त्या ठिकाणी दलांबर हे सुद्धा याला नाव आहे त्या ठिकाणी. म्हणून आयनांबर म्हणजे काय की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 80 किलोमीटर ते 500 किलोमीटर या दरम्यान वातावरणाचा जो तिसरा मुख्य थर आहे याला त्या ठिकाणी आयनांबर असं म्हणतात. त्या ठिकाणी आणि शेवटचा थर आहे विद्यार्थी मित्रांनो वातावरणात चौथा आणि महत्वाचा शेवट थर आहे तो आहे बाह्यावरण. याची सुद्धा व्याख्या सहज करता येते. सहज आणि सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटरच्या पलीकडे जो वातावरणाचा चौथा मुख्य थर आहे याला बाह्यावरण असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीचे प्रत्येक थराची व्याख्या बघत असताना आपण पासून पर्यंतची सीमा सांगितली. परंतु या ठिकाणी मी व्याख्या करताना आपल्याला असं सांगितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 500 किलोमीटरच्या पलीकडे जो थर आढळतो याला बाह्यावरण असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आहे की आपल्याला वातावरणाची अंतिम मर्यादा माहिती नाही, त्यामुळे आपण स्पष्टपणे असं म्हणू शकत नाही 500 किलोमीटर पासून इथपर्यंत. म्हणून आपण या ठिकाणी व्याख्या काय करायची आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटरच्या पलीकडे जो वातावरणाचा चौथा मुख्य थर आहे याला म्हणायचं बाह्यावरण. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उंची हा निकष वातावरणाची तो थर जो आहे
तो नेमका पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर उंचीवर आहे हा एक निकष आहे. दुसरा निकष की त्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जात असताना कोणत्या ठिकाणी नेमका तो थर आहे हा निकष लक्षात घेऊन आपल्याला प्रत्येक व्याख्या 2 प्रकार सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही जी 4 थर आहे या 4 थरांची वैशिष्ट्य आपण बघूया. चला, पहिला जो थर आहे तो आपला महत्वाचा आहे तपांबर, ज्याला आपण ट्रोपोस्फिअर असं म्हणतो. मी व्याख्या तिथं सांगितली, परत एकदा माहितीसाठी आपल्याला पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11 किलोमीटर उंची असलेल्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता याची वैशिष्ट्य एकदम काळजीपूर्वक ऐका, कारण ती खूप महत्वाची आहे. पहिलं वैशिष्ट्य असं आहे, या थराची जी उंची आहे ती उंची सर्वीकडे सारखी नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून विद्यार्थी मित्रांनो विषुववृत्त असेल, कर्कवृत्त असेल, मकरवृत्त असेल किंवा आपण ध्रुवाकडे जातो, या सर्व ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ती प्रत्येक ठिकाणी 11 किलोमीटर आहे असं नाही. ती विषुववृत्तावरती 16 किलोमीटर इतकी आढळते. जर तुम्ही 45 अंश अक्षवृत्तावर गेला त्या ठिकाणी 11 किलोमीटर आढळते आणि जर तुम्ही ध्रुवावर गेला तर त्या ठिकाणी 6 ते 7 किलोमीटर आढळते. पण विद्यार्थी मित्रांनो, जरी प्रत्येक ठिकाणी वेगळी आढळते, पण आपण सर्व ठिकाणात जर ॲव्हरेज काढलं तर ती उंची 11 किलोमीटर आहे. म्हणून आपण व्याख्यामध्ये त्याचा उल्लेख केलाय. अजून एक दुसरा महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो या थराचं, की ऋतुमानानुसार सुद्धा या थराची उंची कमी जास्त होत असते. उन्हाळ्यात ती हिवाळ्यापेक्षा जास्त असते आणि हिवाळ्यात ती कमी असते. म्हणजे याचा अर्थ काय की ऋतुमानानुसार त्याची बदलते. आणि तिसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या तपांबराचं एक वैशिष्ट्य आहे, जसं आपण पृष्ठभागापासून उंच जाऊ तसं वातावरणाचं जे तापमान आहे ते कमी कमी होत जात असतं. आणि म्हणून या ठिकाणी एक व्याख्या आपल्या लक्षात ठेवायची आहे, तापमानाचा सामान्य लोप दर. बघा, की तपांबरामध्ये उंचीनुसार तापमान कमी होण्याचा दर किलोमीटरला 6.5 अंश सेल्सिअस इतका आहे. म्हणजे प्रत्येक किलोमीटरला तापमान जे आहे वातावरणाचं ते 6.5 अंशांनी कमी होतं. आणि तापमान कमी होण्याचा हा जो दर आहे यालाच आपण सामान्य लोप दर किंवा नॉर्मल लॅप्स रेट असं म्हणतो. विद्यार्थी मित्र, परत एकदा सांगतो, तपांबरामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण उंच जाऊ तसं तापमान कमी होतं. हा तापमान कमी होण्याचा दर 1 किलोमीटरला 6.5 अंश आहे. या दराला सामान्य लोप दर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही एक महत्वाची व्याख्या आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर इथं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, की उष्णताच्या ज्या संक्रमण स्थितीच्या ज्या तिन्ही अवस्था आहेत, मग ती वहन असेल, अभिसरण असेल, उत्सर्जन, या तिन्ही अवस्था विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्याला तपांबरामध्येच आढळतात. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगतात. कारण या तिन्ही प्रकारच्या अवस्था वातावरणाच्या इतर थरामध्ये एकाच वेळेला आढळत नाही, एकाच थरामध्ये आढळत नाही, हे पण या थरामध्ये मात्र आढळत. आणखी एक वैशिष्ट्य आहे, की ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण तपांबराचा विचार करतो, तपांबरामध्ये हवेचे किंवा हवामानाचे विविध आविष्कार आढळतात. त्यामध्ये ढग असेल, वादळ असेल, म्हणजे ज्याला आपण आवर्त असेल, विजा चमकणे असेल, प्रत्यावर्त असेल, पाऊस पडणे असेल, ही सर्व जी वैशिष्ट्य आहे, हा जो हवेचा आविष्कार आहे हा फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तपांबरामध्ये आढळतो. म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, की हवेचे जे आविष्कार आहे, ढग असेल, वादळ असेल, आवर्त असेल, प्रत्यावर्त असेल, विजा चमकणं असेल, पाऊस असेल, हे सर्व गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त तपांबरामध्ये आढळतात. हे एक वैशिष्ट्य आहे, की हे वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो वातावरणाची तर कोणत्याही थरामध्ये नाही, फक्त तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी. त्याच्यात आणखी एक वैशिष्ट्य आहे, की या थरामध्ये तपांबरामध्ये वाऱ्याचा वेग हा वाढतो आणि तो अति उंच होतो. म्हणजे ज्यावेळी वातावरण म्हणजे तुम्ही एक 8-9 किलोमीटरच्या वरती गेलात पृथ्वी पृष्ठभाग, त्या ठिकाणी वारे प्रचंड वेगाने वाढतात. आपण जेट स्ट्रीम जे म्हणतो, जेट स्ट्रीमची निर्मिती या थरामध्ये होत असते. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला थराचं सांगता येतं. त्याच्यानंतर या थराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, की ज्याप्रमाणे तापमान हे उंचीनुसार कमी होतं, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण वरती जाऊ, उंच जाऊ, तसं हवेचा जो दाब आहे, प्रेशर जे आहे, ते विद्यार्थी मित्रांनो कमी होतं. बघा, या ठिकाणी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीला हवेचा दाब हा सुमारे 1013 मिलीबार इतका असतो.
पण ज्या वेळेला आपण 11 किलोमीटर पर्यंत पोहोचतो, ज्या ठिकाणी तपांबर संपतो, या ठिकाणी तो फक्त 226 मीलवर असतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 1013 कुठे आणि 226 कुठे, प्रचंड प्रमाणात दाब कमी होतो. आणि आणखी वरती गेलात तर अजून दाब कमी होतो. म्हणून हे एक वैशिष्ट्य याला सांगते त्या ठिकाणी. आणि शेवटचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की वातावरण जे आहे, वातावरणामधली जी हवा आहे, ते एकूण हवेपैकी जवळपास 90% हवा फक्त आणि फक्त तपांबरामध्ये आढळतं. हे एक वैशिष्ट्य आपल्याला थराचं सांगते. त्यानंतर दुसरा जो थर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे स्थितांबर. स्थितांबराची व्याख्या आपण बघितली, एक परत एकदा सांगतो मी त्या ठिकाणी. तपांबरानंतर वातावरणाचा दुसरा थर आहे की ज्याची उंची सुमारे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर पासून 80 किलोमीटर पर्यंत आहे. या थराला त्या ठिकाणी स्थितांबर असं म्हणतात. हा दुसरा थर आहे. या थराची सुद्धा वैशिष्ट्य सांगता येतात. या थराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या थराची जाडी जी आहे, ती जाडी सर्वीकडे विद्यार्थी मित्रांनो सारखी नाही. विषुववृत्तावरती 62 किलोमीटर आहे, ध्रुवाती जास्त आहे, 72 किलोमीटर आहे. म्हणजे पण आपण याची सरासरी जर बघितली तर दोघांच्या मध्ये येतात. म्हणून विषुववृत्तावर असेल, ध्रुवावर असेल, सर्वीकडे ध्रुवीय प्रदेशामध्ये या थराची जाडी, हा जो स्थितांबर थर आहे, याची जाडी सारखी नाही. हे एक आहे महत्वाचं विषय. आणि या थराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की याची जी अंतिम मर्यादा आहे, त्या अंतिम मर्यादेलाच आपण स्थितस्तब्धी असं म्हणतो विद्यार्थी मित्र. हे एक याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर या थरामध्ये जसं आपण तपांबरामध्ये पाहिलं की हवेचे वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार आहे. विजा चमकणे असेल, त्या ठिकाणी ढग असेल, किंवा आवर्त असेल, प्रत्यावर्त असेल, हे सर्व पाऊस पडणे असेल, या अशा प्रकारची कोणताही हवेचा आविष्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आढळत नाही. हे एक आपलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं की ज्या थरामुळे, ज्या वैशिष्ट्यामुळे या थराला इतर थरांपेक्षा महत्व प्राप्त झाले आहे. सजीव सृष्टीचा विचार केला, पृथ्वीचा विचार केला, तर या थराला एक महत्व प्राप्त झालं. त्याचं एकमेव कारण विद्यार्थी मी सांगतो की स्थितांबरामध्ये 25 ते 40 किलोमीटर दरम्यान ज्या ठिकाणी ओझोनचं केंद्रीकरण झालं आहे, या थराला आपण ओझोनांबर असं म्हणतो. आणि हा विद्यार्थी मित्रांनो ओझोनांबर पृथ्वीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, मानव जातीच्या दृष्टिकोनातून, सजीवांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा. कारण हाच तो वायू आहे, हाच तो थर आहे की ज्या थरामुळे वातावरणाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यापासून जी अतिनील किरणे येतात, त्या किरणांपासून पृथ्वीचं आणि सजीव सृष्टीचं रक्षण करायचं कार्य हा वायू करत असतो. म्हणून हा थर अत्यंत महत्वाचा आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो चिंतेचा विषय असा आहे की या थराची उंची जी आहे, ती जाडी जी आहे, ती कमी कमी होते. साधारणपणे हा थर खूप पातळ आहे, विरळ आहे. 0.2 सेंटीमीटर ते 0.4 सेंटीमीटर इतकीच याची जाडी आहे. पण तरी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा आहे. परंतु 1985 नंतर जे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन झालं ध्रुवीय प्रदेशामध्ये, त्या ठिकाणी लक्षात आलं की या ओझोनचा जो थर आहे, याला विद्यार्थी मित्रांनो छिद्र पडत आहे. त्यामध्ये मानवी कृती महत्वाची आहे. मानव जे वेगवेगळ्या प्रकारचे, विशेषतः उद्योगधंद्यातून जे वेगवेगळ्या प्रकारचे विषार वायूवर पडतात, क्लोरो कार्बन बाहेर पडतो त्या ठिकाणी, मग सुपरसॉनिक विमान जात असेल त्या ठिकाणी, जेट विमानाचं उड्डाण असेल त्या ठिकाणी, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषित वायू असेल, या सर्वांमुळे किंवा मानवाद्वारे ज्याप्रमाणे वेगळं क्लोरीन तयार करत असेल, वेगवेगळे शीतग्रह, आपण शीतग्रहाची निर्मिती केली, याच्यातून अनेक प्रकारचे घातक पदार्थ वातावरणात सोडले जातात. आणि हे ज्या वेळेला हे वायू जे आहे, हे घटक जे आहे, ज्या वेळेला ओझोन या थराची स्पर्श करतात, त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोनचा क्षय होतो. याच्यावर आपण नंतर परत चर्चा करणार आहोत. पण आता मी तुम्हाला सांगतो की हा ओझोन जो थर आहे, या थरामुळं या स्थितांबराला एक महत्वाचं प्राप्त झाले. ओझोन हा थर खऱ्या अर्थानं पृथ्वीचं संरक्षण कवच आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून हा मानव जातीला, इतर सजीवाला महत्वाचा आहे. आणि यामुळं या थराला महत्व प्राप्त झाले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य आहे विद्यार्थी याच थराचं, ते आहे म्हणजे की पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे ज्या वेळेला परग्रहावरून ज्या उल्का येतात, त्या उल्का या स्थितांबरामध्ये जळून खाक होतात, त्याच्यातून राख तयार होते, धूळ तयार होते. ती संपूर्ण त्या धुळीचं संचयन या ठिकाणी आढळते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा थर आहे तो म्हणजे आयनांबर, ज्याला आपण दलांबर असे म्हणतो. याची व्याख्या आधी सांगितलंय, परत एकदा मी आपल्याला सांगतो त्या ठिकाणी की पृथ्वी पृष्ठभागापासून 80 ते 500 किलोमीटर या दरम्यान वातावरणाचा जो तिसरा महत्वाचा उपथर आहे, याला आपण आयनांबर असं म्हणतो.
या थराला आय नंबर का म्हणतात? त्याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या थरामध्ये आयन मोठ्या प्रमाणात आढळतात, म्हणून या थराला आयनांचं अस्तित्व जास्त असल्यामुळं याला यांच्या नावानेच आय नंबर असं म्हणतात त्या ठिकाणी. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य याला सांगतात. इतर वैशिष्ट्य काय आहेत? सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी की हा जो आय नंबर थर आहे, ज्याला आपण दलांबर असे म्हणतो, या थराची उंची दिवसा व रात्री, त्याचप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळा म्हणजे ऋतुमानानुसार आणि दिवसातील काही कालावधीनुसार ही कमी जास्त होत असते विद्यार्थ्यांना. आणि हे इतर थरामध्ये जास्त आढळत नाही, पण या थराचे एक वैशिष्ट्य आहे की दिवसा आणि रात्री, उन्हाळा आणि हिवाळा या काळामध्ये याची उंची कमी जास्त होत असते. आणि यामध्ये अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी, जे इतर थरामध्ये आपल्याला सहज दिसत नाही. या थरामध्ये उंचीनुसार तापमान वाढत जाते. बघा, आपण तापांबरामध्ये काय पाहिलं? उंचीनुसार तापमान कमी कमी होते, पण इथं मात्र उंचीनुसार तापमानात वाढ होते. बघा, याचं एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. 180 किलोमीटर उंचीवर जर गेलात तर आपल्याला तापमान 396 अंश सेल्सिअस असते. पण जर तुम्ही 315 किलोमीटरवर गेलात तर या ठिकाणी तापमान हे 700 अंश सेल्सिअस आढळते त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 315 किलोमीटर आहे, चुकून या ठिकाणी अंश शब्द झालेला आहे, तर तो आपण वाचन करताना 315 किलोमीटर असं करायचंय. आणि 300 किलोमीटर उंचीवर तापमान बघा किती आहे? 700 अंश सेल्सिअस आहे विद्यार्थी. याचा अर्थ उंचीनुसार तापमान काय होते? वाढतं. हे याचं वैशिष्ट्य सांगतात. या थरामध्ये अनेक उपथर आढळतात. त्या थरांची आपण माहिती बघा. पहिला जो थर आहे त्याला डी थर किंवा मध्य मंडल असं म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 ते 96 किलोमीटरचा जो थर आहे, या थराला आपण डी थर, ड थर असं म्हणतो त्या ठिकाणी. हे एक वैशिष्ट्य घ्यायचं. आता या थरामध्ये अजून एक महत्वाचं, या थरामध्ये साधारणपणे 80 किलोमीटर तुम्ही उंचीवर गेला, या ठिकाणी हवेचा दाब फक्त 0.01 मिलीबार इतका, अत्यंत कमी हवेचा दाब या ठिकाणी आढळतो त्या ठिकाणी. आणि या थरामध्ये सर्वात महत्वाचं की दीर्घ ज्या रेडिओ लहरी आहेत त्या ठिकाणी परावर्तित होतात, म्हणून यामुळे आपल्याला रेडिओचं प्रक्षेपण ऐकू येतं. मात्र रात्रीच्या वेळेला हा थर काहीसा नाहीसा होतो त्या ठिकाणी. हे त्याचं वैशिष्ट्य सांगते. याच्यानंतर दुसरा जो थर आहे याच थरामध्ये आय नंबर मध्ये त्या ठिकाणी दलांबरामध्ये तो आहे ई थर. यालाच आपण केनेली हेविसाइड थर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, केनेली हेविसाइड हे दोन शास्त्रज्ञाचं नाव आहे. कारण हे दोन्ही शास्त्रज्ञ जे आहे, म्हणजे पहिला जो आहे ऑथर एडविन केनेली हा अमेरिकेचा आहे, आणि दुसरा जो आहे हेविसाइड याचं नाव आहे, हा ब्रिटिश तज्ञ आहे, याचं नाव ऑलिव्हर हेविसाइड आहे त्या ठिकाणी. म्हणजे केनेली हे एक वेगळं नाव आहे, अमेरिकन तज्ञ आहे, हेविसाइड हा दुसरा तज्ञ आहे. या दोघांनी मिळून 1902 मध्ये हा थर शोधला, म्हणून या दोघांचं आडनाव या थराला दिलं आहे. या थराचं खरं नाव आहे ई थर, पण या थराचा शोध केनेली आणि हेविसाइड या दोन तज्ञांनी लावला. भौतिक शास्त्रज्ञ होते, ते तज्ञ होते, यांनी या लावल्यामुळं यांच्या नावानं हा थर हा ओळखला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 96 किलोमीटर ते 144 किलोमीटर दरम्यान हा वातावरणाचा जो थर आढळतो यालाच आपण ई थर असं म्हणतो. आता या थराचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे या ठिकाणी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, हे वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र तुम्हाला इतर थरामध्ये आढळणार नाही. ते वैशिष्ट्य म्हणजे या थरामध्ये 100 किलोमीटर उंचीवर सृष्टी चमत्कार किंवा ज्याला आपण स्वर्गीय प्रकाश अरोरा आपण म्हणतो हा आढळतो. अत्यंत, इथं चित्र बघा, अत्यंत आकर्षक असा हा निसर्गरम्य देखावा आपल्याला 100 किलोमीटरच्या उंचीवर दिसतो, आणि हा फक्त आणि फक्त या ई थरामध्ये दिसतो. म्हणून या थराला एक वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. त्यानंतर या थरात सुद्धा एक वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, की हा थर रात्री नाहीसा होतो, आणि या थरामध्ये मध्यम रेडिओ लहरी परावर्तित होतात, आणि या थरामध्ये वारे अत्यंत वेगाने वाहतात त्या ठिकाणी. आणि म्हणून ही काही वैशिष्ट्य आपल्याला या थराचे सांगता येतात. यानंतर क जो थर आहे त्याला एफ थर असं म्हणतात, किंवा याला ऍपलेटन थर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण बघितलं की या पूर्वीचा जो थर आहे दोन तज्ञांनी शोधला, तसंच हा थर एफ नावाचा थर जो आहे तो थर सुद्धा ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ जो आहे एडवर्ड ऍपलेटन याने 1926 मध्ये शोधला. म्हणून याही थराला या ऍपलेटन याचं नाव दिलं जातं. 1926 मध्ये हा थर शोधला,
म्हणून हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. एफ थर म्हणजेच ऍपलेटन थर, आणि हा थर त्या ठिकाणी 1926 मध्ये शोधला गेला आणि त्या तज्ञाने शोधला गेला, त्याचंच नाव याला दिले आहे. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 144 किलोमीटर ते 360 किलोमीटर दरम्यान वातावरणाचा जो उपथर आढळतो, या थराला आपण एफ थर असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. आणि या थरामध्ये लघु रेडिओ लहरी परावर्तित होतात. बघा, आपण आधी बघितलं दीर्घ लहरी, मध्यम लहरी, आणि या थराचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त आणि फक्त लघु लहरी परावर्तित करण्याचं कार्य या थरामधून होतं. म्हणून हा थर आपल्याला महत्वाचा आहे. आपल्या दृष्टिकोनातून अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते या थरामुळे विद्यार्थी मित्रांनो, की बिनतारी जे संदेशवहन आहे, ते सिग्नल जे आपल्याला येतात, जे ऐकू येतात आपल्याला मेसेज, तो बिनतारी संदेश, विशेषतः जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असेल, सीआयडी असेल, किंवा अलीकडे अनेक लोक बिनतारी संदेशवहन त्या ठिकाणी वापरत असतात. आणि हे जे आपल्याला ऐकू येतं ते या थरामध्ये ज्या लघु लहरी, रेडिओ लहरी ज्या परावर्तित होतात, त्यामुळे त्या ठिकाणी हे आपल्याला ऐकू येतं. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे. आणि या थरामध्ये आणखी एक महत्वाचा चौथा थर आहे, तो म्हणजे जी थर, ज्याला आपण जी लेअर असं म्हणतो. पुढच्या पृष्ठभागापासून सुमारे सरासरी 400 किलोमीटर अंतरावर जो थर आढळतो, की ज्यामध्ये ज्या उंचीवर नायट्रोजन अणूचे जंबूपार किरणांबरोबर आंतरक्रिया होऊन मुक्त इलेक्ट्रॉनची निर्मिती होते, अशा थराला त्या ठिकाणी आपण जी थर असं म्हणतो. म्हणजे अजून थोडक्यात म्हणजे काय, की जे नायट्रोजनचे जे नायट्रोजन अणूचे जंबूपार किरण आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे नायट्रोजन आणि जंबूपार किरण या दोघांचं त्या ठिकाणी आंतरक्रिया होऊन आणि याच्यातून जे मुक्त इलेक्ट्रॉन्स तयार होतात, हे याचं केंद्रीकरण या ठिकाणी आढळतं. म्हणून या थराला त्या ठिकाणी आपण जी थर असं म्हणतो. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. त्याच्यात शेवटचा थर आहे तो म्हणजे बाह्यवरण. बाह्यवरणाची व्याख्या मी आधी सांगितली, परत एकदा सांगतो त्या ठिकाणी. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 500 किलोमीटर उंचीच्या पलीकडे वातावरणाचा जो शेवटचा उपथर आहे, याला आपण बाह्यवरण असं म्हणतो. हा जो थर आहे, हा अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ लेमन स्पिट्झर यांनी 1949 मध्ये शोधून काढला. तेव्हापासून याला बाह्यवरण हे नाव मिळालं. एक्सोस्फिअर आपण म्हणतो त्या ठिकाणी. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. याचे पहिलं वैशिष्ट्य आहे की हा थर अत्यंत विरळ आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अत्यंत हलक्या प्रकारचे वायू या ठिकाणी आढळतात. म्हणून एक महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगतात. या थरामध्ये सर्वाधिक हायड्रोजन आणि हेलियम हे दोन्ही हलक्या प्रकारचे थर वायू या ठिकाणी आढळतात. आणि या थरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, वातावरणाचं तापमान साधारणपणे 556 अंश सेल्सिअस इतकं आढळतं. हेच वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्वाचं की सुदूर संवेदन होण्यासाठी जे आपण उपग्रह वापरतो, सॅटेलाइट वापरतो, इस्रो सारखी संस्था त्या ठिकाणी सोडते, हे उपग्रह ज्या थरामध्ये उडतात, आढळतात, भ्रमण करतात, तो थर म्हणजे हा बाह्यावरण. म्हणून या थराला सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. हे आपण लक्षात ठेवलं. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये वातावरणाच्या थरांच्या संदर्भामध्ये नवीन संशोधन झालंय. याच्यामध्ये 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष विचार गोष्टी, ज्यालाच आपण इंटरनॅशनल स्पेस सिम्पोजियम असं म्हणतो, याचा जो अहवाल आहे, आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना द इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या दोघांच्या अहवालानुसार त्या ठिकाणी वातावरणाचे नवीन थर म्हणजे तेच थर आहे, पण त्याची नावं आणि त्याची उंची वेगळी सांगितले. ती आपण जाता जाता थोडक्यात बघूया. तो पहिला जो थर आहे त्याला समस्तर असं म्हणतात. समस्तर वातावरणाच्या पृथ्वीपासून वातावरणाच्या 88 किलोमीटर उंची पर्यंतचा जो थर आहे याला समस्तर असं म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 0 जर मांडलं तर 88 किलोमीटर पर्यंत जो थर आहे त्याला आपण समस्तर असं म्हणतात. या थरामध्ये पुन्हा 3 उपथर आहे. ते आहे तपांबर, स्थितांबर आणि मध्यावरण. हे 3 थर समस्तराचे उपथर आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. याच्यात दुसरा जो थर आहे त्याला आपण विषम थर असं म्हणतो. म्हणजे समस्तरापासून म्हणजे 88 किलोमीटर पासून वरती 10,000 किलोमीटर पर्यंत वातावरणाचा जो थर आहे याला विषम थर असं म्हणतात. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणचं त्या वायूचं अस्तित्व आणि कोणता वायू नेमका कुठे कोणत्या भागामध्ये केंद्रित झाले हे लक्षात घेऊन विषम थराचे पुन्हा 4 उपथर सांगितले जातात. त्याच्यामध्ये नायट्रोजन थर भूपृष्ठापासून 90 किलोमीटर ते 200 किलोमीटर 90 ते 200 किलोमीटर दरम्यान नायट्रोजन वायूचे केंद्रीकरण जास्त झालंय.
म्हणून याला नायट्रोजन थर असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा जो थर आहे 200 किलोमीटर पासून तर 1100 किलोमीटर पर्यंत, या थरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे म्हणून याला ऑक्सिजन थर असं म्हणतात. यानंतर तिसरा हेलियमचा थर आहे. साधारण 1100 किलोमीटर पासून 3500 किलोमीटर दरम्यान हेलियम या थराचं केंद्रीकरण अधिक आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या थराला हेलियमचा थर असं म्हणतात. आणि चौथा जो थर आहे शेवटचा थर 3500 किलोमीटर पासून 10,000 किलोमीटर दरम्यान हलक्या अशा हायड्रोजनचं केंद्रीकरण जास्त झालं आहे म्हणून या थराला हायड्रोजन थर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता याच्यामध्ये परत अनेक त्या ठिकाणी संशोधन होतंय. काही तज्ञांच्या मते त्यांनी आपण बघितलं की ओझोनांबर हा स्थितांबराचा उपथर आहे, पण काही थरांनी याला स्पेशल, काही शास्त्रज्ञांनी याला स्पेसिफिक नाव दिलेले ओझोनांबर. म्हणून हे अलीकडच्या काळामध्ये या विषयाबद्दल, या वातावरणाच्या रचनेबद्दल हे अद्ययावत ज्ञान आहे. आणि शेवटचं त्या ठिकाणी की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 4,000 किलोमीटर पासून 20,000 किलोमीटर दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणाचा जो विभाग आहे या ठिकाणी, या विभागाला त्या ठिकाणी व्हॅन आलन विकिरण पट्टा असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो हे एक लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा आपलं विचार जातं की व्हॅन आलन विकिरण पट्टा वातावरणाच्या कोणत्या थराला म्हटलं जातं. तो थर आहे 4,000 किलोमीटर पासून तर 20,000 किलोमीटर दरम्यान जो थर आहे याला त्या ठिकाणी व्हॅन आलन विकिरण पट्टा असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज वातावरणाची रचना आपण बघितलंय. विद्यार्थी मित्रांनो जर हे व्याख्यान संपता मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की सध्या कोरोनाचं संकट जगावर आलेलं आहे. आपल्याही प्रदेशामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या सर्वीकडे कोरोनाचा प्रसार झालेला आहे, फैलाव झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो यामुळे मी आपल्याला सांगतो त्या ठिकाणी घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शक्यतो बाहेर निघूच नका. बाहेर जर आपण जायचा वेळ आली तर तोंडाला मास्क लावल्याशिवाय जाऊ नका त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं सोशल डिस्टन्सिंग पाळायचं त्या ठिकाणी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वेळोवेळी हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. आणि हे जर केलं तर मला वाटतं आपण सर्वजण कोरोनावर मात करू शकतो. म्हणून हा संदेश या ठिकाणी मी तुम्हाला व्याख्यान सुटतो. आणि आणखी सर्वात महत्वाचा अपडेट मी आपल्याला करू इच्छितो की आपण सुद्धा की जर आपली परीक्षा भविष्यामध्ये हा कोरोनाच्या स्थितीमुळे जर अशीच राहिली तर कदाचित आपली परीक्षा अंतर्गत असेल किंवा विद्यापीठाची असेल MCQ स्वरूपाची होऊ शकते. म्हणून अभ्यास करताना एक स्वतःला वळण लावा, एक सवय लावा की आपण अभ्यास करताना ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची प्रश्न लक्षात घेऊन तशा प्रकारच्या नोट्स तयार करूया त्या ठिकाणी. आणि शक्य असेल इंटरनेट असेल, संदर्भ पुस्तक असेल, अनेक स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका आहे, याच्यातून MCQ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न जर आपल्याला आपल्या विषयासंदर्भात सापडले तर त्या ठिकाणी लिहून ठेवा, त्याचा सराव करा. मी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच बहुपर्यायी प्रश्नावर एक परीक्षा घेणार आहोत. तर आपण परत पुढच्या तासाला भेटूया. पुढच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण अत्यंत महत्वाच्या घटकाला स्पर्श करणार आहोत. तो आहे म्हणजे की पृथ्वीचं जे उष्णतेचं समतोलन आहे त्याला चला आपण त्या ठिकाणी ताप करूया की याचं नाव आहे उष्णतेचा टाळेबंद किंवा त्याला वेगळं नाव आहे. हीट बॅलन्स आहे, हीट बजेट ऑफ द अर्थ असं एक नाव आहे त्या ठिकाणी, किंवा पृथ्वीचं ताप संतुलन. म्हणून हीट बॅलन्स हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, मुद्दा आहे. त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पुढच्या तासाला. परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.